हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर आपला जो काही रिझल्ट आहे 2026चा जूनमध्ये जी झालेली एक्झाम होती तिचा काल रिझल्ट जो आहे तो लागलेला आहे. खरं तर हा व्हिडिओ जो आहे तो मी काल बनवायला हवा होता, परंतु काय होतं की बरेच विद्यार्थी ऑफिसला किंवा काही जॉबला असतात, मग ते रिझल्ट बघत नाही, त्यांचे काही क्वेश्चन्स असतात. ते क्वेश्चन्स जे आहे ते सगळे एकत्र करून मी म्हटलं आता ज्यांच्या काय अडचणी असतील ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. सगळ्यात आधी म्हणजे काय तर ज्यांचं MSc आपलं जे काय DED आहे ते पास आउट झालेलं आहे त्या सगळ्यांचं कॉंग्रॅच्युलेशन्स, आणि ज्यांचं नाही झालेलं आहे त्यांना मी आहे, डोंट वरी. ठीक आहे, व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आहे, काहीही टेन्शन घ्यायचं नाहीये. आता पहिला क्वेश्चन या ठिकाणी डिस्कस करूया की रिचेकिंगला फॉर्म कसा टाकायचा आणि काही फायदा होईल का. बरेच विद्यार्थी मला मेसेज करताय की मॅडम रिचेकिंगला फॉर्म टाकायचा आहे किंवा मग पेपर टाकायचा आहे, तर फीज जी आहे ती कशी असते किंवा मग काय प्रोसेस आहे किंवा मग टाकायला हवा की नाही. तर बघा, जर तुम्हाला 19 मार्क्स असतात ना, त्याला प्लस करून ज्याला आपण ग्रेस मार्क्स किंवा कंडोलेशन म्हणतो ते या ठिकाणी दिलेले असतात. तुम्हाला 20 त्या ठिकाणी दिलेले असतात, पास करून दिलेले असतात. ठीक आहे. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल तर रिचेकिंगला म्हणजे काय तर 20 मार्क्स मिळाले आहे आणि मी फॉर्म टाकायला हवा, तर ही चुकीचं आहे. पहिली गोष्ट काय तर रिचेकिंगची जी काही प्रोसेस आहे ती खूप जास्त लेंदी प्रोसेस असते, आणि तुम्हाला एक पेपर जर रिचेकिंगला टाकायचा असेल तर जवळपास 800 ते 2500 रुपये एका पेपरची त्या ठिकाणी फीज जी आहे ती असते. त्याशिवाय रिचेकिंगला जेव्हा तुम्ही फॉर्म टाकतात, पेपर टाकतात, तेव्हा तुमचा पेपर जो आहे तो 3 ते 4 जणांकडून, मोठे मोठे जे काही प्रोफेसर लेवलचे लोक असतात त्यांच्याकडून चेक होतो, आणि त्या ठिकाणी जेवढं तुम्हाला वाटतं ना त्याच्यापेक्षा जास्त ती अवघड प्रोसेस करून तुमचा जो काही पेपर आहे शब्द न शब्द, काना, मात्रा, वेलांटी सगळं त्या ठिकाणी चेक करतात. मग जेवढे तुमचे मार्क्स, तुम्हाला 23 मार्क्स मिळाले आहे तर ते कमी करून 1 मार्क्स कमी करतील किंवा 1 मार्क वाढवतील, याच्या पलीकडे काहीही होत नाही. फक्त एखाद्या मार्क्ससाठी जर तुम्ही रिचेकिंगला पेपर टाकणार असाल तर ती गोष्ट पूर्ण चुकीची आहे. जर तुम्हाला मार्क्स चांगले आहे, पासिंग झालेली आहे, पास आउट झालेले आहात, तर रिचेकिंगला टाकायची गरज नाही. ठीक आहे. दुसरा प्रश्न या ठिकाणी आहे, किती सब्जेक्ट बॅक राहिले ते कसे समजेल. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला 40 मार्क्स आणि 20 मार्क्स अशा प्रकारे या ठिकाणी पेपर जे आहे ते असणार आहे. 40 पैकी तुम्हाला 20 मार्क्स जे आहे पासिंग गरजेची आहे, आणि 20 पैकी 10 मार्क्स तुम्हाला पासिंग गरजेचे आहे. प्रत्येक क्वेश्चन पेपर जेव्हा मी अनालिसिस करते तेव्हा प्रत्येक क्वेश्चनच्या तिथे क्वेश्चन पेपरमध्ये सांगितलेलं असतं की 40 पैकी 20 पासिंग या ठिकाणी गरजेचे आहे आणि 20 पैकी 10 या ठिकाणी गरजेची आहे. किती सब्जेक्ट बॅक राहिले ते कसे समजेल. आता 20 पेक्षा कमी मार्क्स जेवढ्या सब्जेक्टना मिळालेले आहे किंवा 10 पेक्षा कमी मार्क्स जसं की 9 आहे, 8 आहे, 20 पैकी असेल 19, 18, 17 असे जे काही मार्क्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळाले आहे ते काउंट करून तुम्ही करू शकतात की तुमचे किती सब्जेक्ट या ठिकाणी बॅक राहिलेले आहे. ठीक आहे. आता ग्रेस मार्क्स मिळतात का. फर्स्ट इयर असो, सेकंड इयर असो, ग्रेस मार्क्स तुम्हाला मिळत नाही. जर तुम्हाला 20 मार्क्स मिळालेला आहे, सपोज F1 हा सब्जेक्ट आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला 20 मार्क्स मिळाले आहे, तर ते 20 मार्क्स तुम्हाला का मिळाले आहे हे समजून घ्या. तिथे तुम्हाला ऑलरेडी +1 मार्क्स दिलेला असतो की जर तुम्हाला 19 पडत आहे तर ग्रेस मार्क्स करून +1 मार्क तुमचा वाढून तुम्हाला त्या ठिकाणी पास करून घेतलेलं असतं. असं एखाद्या सब्जेक्टमध्ये केलेलं असतं. 8 सब्जेक्ट आहे, 8 पैकी एकच सब्जेक्टमध्ये जर तुम्ही नापास होत असाल, 19 मार्क्स त्या ठिकाणी तुम्हाला पडत आहे, ठीक आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला एका सब्जेक्टमुळे नापास न होण्याकरता तुम्हाला फक्त आणि फक्त 19 मार्क्स मिळत असतील तर तुम्हाला +1 करून त्या ठिकाणी 20 केलेले असतात आणि तुम्हाला पास करून दिलेलं असतं. त्याला म्हणतात ग्रेस मार्क्स. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त काही विद्यार्थी मला म्हणतील मग मला मॅडम 18 मार्क्स आहे आणि मग मला 2 मार्क्स मिळून मी पासिंग व्हायला हवं होतं, तर ते चुकीचं आहे. 18 असल्यावर तुम्हाला +1 मार्क्स, ग्रेस मार्क्स म्हणजे फक्त एकच मार्क तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार असतो, जो तुमचा नशिबातला मार्क्स असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. तर ठीक आहे, ग्रेस मार्क्स या ठिकाणी बऱ्यापैकी मिळत नाही, परंतु जर तुम्हाला सगळ्या पेपरमध्ये चांगले मार्क्स मिळालेले आहे आणि एका सब्जेक्टमध्ये जर तुम्ही बॅक राहत असाल फक्त आणि फक्त 19 मार्क्समुळे, मग त्या ठिकाणी एखादा चांगला जर टीचर असेल माझ्यासारखा तर तो तुम्हाला त्या ठिकाणी +1 मार्क्स करून 20 करून पास त्या ठिकाणी करून देतो. ठीक आहे. आता पुढचा क्वेश्चन आहे, ATKT कसं ओळखणार. तर ATKT कसं ओळखायचं आहे. 2 किंवा 2 पेक्षा जास्त आणि 4 पेक्षा कमी. बरोबर. जर तुम्हाला मार्क्स मिळालेले असतील किंवा विषय बॅकला राहिलेले असतील तेव्हा तुमची ATKT असते. 2 पेक्षा जास्त आणि 4 पेक्षा कमी.
ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि तुम्हाला तिथे रिझल्टवर लिहिलेलं पण असतं की 80 KT असं. 2 पेक्षा जास्त विषय बॅकला आहे आणि 3 पेक्षा किंवा 4 पेक्षा कमी असेल तर तुमची 80 KT असते. 4 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही फेल असतात. ठीक आहे, आणि सेकंड इयरला बऱ्यापैकी तुम्ही फेलच दाखवतात. जर तुमचं फर्स्ट इयर क्लिअर आहे आणि सेकंड इयरला जर तुमचा एकही बॅकला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही फेल दाखवलेलं असतं. का तर तुमची 80 KT म्हणजे काय, तर तुम्ही फर्स्ट इयरमधून जो काही तुमचा फर्स्ट इयर आहे त्यातून सेकंड इयरमध्ये जाण्यास तुम्ही पात्र आहात, त्याला म्हणायचं आहे 80 KT. बरोबर, म्हणजे तुमचे 4 पेक्षा कमी जे सब्जेक्ट आहे ते फेल असतील किंवा मग त्यामध्ये बॅक लागलेले असतील तर तिथे तुमची असते 80 KT, म्हणजे तुम्ही ते पेपर देऊ शकतात आणि सेकंड इयरमध्ये प्रवेशही करू शकतात. आणि सेकंड इयरला जर तुमचा एकही सब्जेक्ट बॅकला असेल, एक जरी बॅकला असेल तर तिथे तुम्हाला फेल दाखवलेलं असतं. का दाखवलेलं असतं फेल? कारण सेकंड इयर नंतर तुमचं कोणतंही इयर किंवा मग DEडचा कोर्स जो आहे तो संपलेला असतो, त्यामुळे इथे तुमचं फेल दाखवतात. म्हणजे तुम्हाला एक जरी विषय असेल तर त्या ठिकाणी तुम्ही फेल असतात, तो तुम्हाला परत द्यायचा असतो. काहीही कन्फ्युजन करायचं नाही, एकदम क्लिअर कट व्यवस्थितपणे मी या ठिकाणी सांगते आहे. बरेच विद्यार्थी म्हणताय की मॅडम मी सेकंड इयरला आहे आणि मला फेल दाखवलेलं आहे, 80 KT का नाही? तर 80 KT म्हणजे काय, तर तुम्ही 1, 2, 3, 4 सब्जेक्ट पैकी तुमचे जे काही सब्जेक्ट आहे 4 सब्जेक्ट बॅकला आहे. 4 पेक्षा कमी असेल, 4 असेल, परंतु कधी बॅकला आहे? फर्स्ट इयरचे बोलते. फर्स्ट इयरचे 4 सब्जेक्ट बॅकला आहे, 4 पेक्षा कमी आहे, ते तुम्ही देऊन सेकंड इयरला प्रवेश करू शकतात, ॲडमिशन घेऊ शकतात. तेव्हा तुम्हाला दाखवणार आहे 80 KT. आणि जर तुम्ही सेकंड इयरला असेल आणि सेकंड इयरचा तुमचा एकही सब्जेक्ट बॅकला असेल तर तुमचं तिथे फेल दाखवणार आहे, म्हणजे तुम्ही सेकंड इयर फेल झाले आहात, तुम्ही तो पेपर परत द्या. आणि यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं थर्ड इयर असेल किंवा फोर्थ इयर असेल त्यामध्ये प्रवेश घ्यायचा नाही आहे, त्याला म्हणायचं आहे फेल. आणि 80 KT, 80 KT असते फर्स्ट इयरसाठी, फेल असतं सेकंड इयरसाठी. एकदम इझी आणि सोपी कन्सेप्ट आहे. क्वेश्चन नंबर 3 आहे की किती वेळेस एक्झाम देऊ शकतो? आता बघा, 2022 नंतरचे जे काही स्टुडंट आहे त्यांना 2023 नंतरचे जे काही स्टुडंट आहे ते सगळे ह्या पेपरमध्ये भरती होते, म्हणजे 2 इयरपर्यंत तुम्ही एक्झाम देऊ शकतात. आता जी पुढची एक्झाम येईल 2027ची, त्यामध्ये 2024 नंतर जे बॅकलॉग राहिलेले स्टुडंट आहे तेच फक्त पेपरला बसू शकतात 2024 नंतरचे. मग तुम्ही विचार करायचा आहे की तुम्ही किती वेळेस एक्झाम देऊ शकतात. सपोज तुमचं फर्स्ट इयर आहे किंवा सेकंड इयरला असाल तुम्ही आणि हे तुमचं 2026चा तुम्ही पेपर दिलेला आहे आणि हा बॅक राहिलेला आहे, तर तुम्ही 2028 पर्यंत म्हणजे 2 वर्षापर्यंत पेपर देऊ शकतात. मग तुम्ही डिसेंबर द्या, डिसेंबर द्या, जून द्या, डिसेंबर द्या, जून द्या, परंतु तुम्ही 2 इयरपर्यंत तुमचा जो काही पेपर आहे तो देऊ शकता. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन आहे बॅक किंवा नेक्स्ट एक्झाम जी आहे ती केव्हा होते? ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम असते आपली डिसेंबरमध्ये. मोस्ट ऑफ द चान्सेस असतात 21 डिसेंबर टू 31 डिसेंबरपर्यंत असं आपले पेपर जे आहे ते असतात, डिसेंबरमध्ये असते. आणि जे काही टाइम टेबल आहे ते नेक्स्ट मंथमध्ये जे आहे ते येऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे DLED नंतर काय करावे, याच्यावर आपण स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. ज्यांनी कोणी बघितलेलं नसेल, मी लिंक जी आहे ती कमेंट बॉक्समध्ये देते, तुम्ही जाऊन बघायचं आहे चान्सेस काय काय आहे. आणि यानंतर सगळ्यात मोठा क्वेश्चन म्हणजे ज्यांचं DLED झालं, भरपूर विद्यार्थ्यांनी मला कॉलही करून विचारलं, काहींनी मेसेजही केले की मॅडम यानंतर टीचर होईल का? तर DLED डायरेक्ट झाल्यावर तुम्ही कोणत्याही प्रकारचे टीचर होत नाही. तुम्हाला TET लागते, CTET लागते, त्यानंतर टेट लागते. टेट सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. आता का बरेच विद्यार्थी म्हणताय की मॅडम आमची TET झालेली आहे, CTET झालेली आहे, तर आम्ही टीचर होऊ शकतो का? किंवा पवित्र पोर्टलची जी काही भरती चालू आहे त्यामध्ये आम्ही ॲडमिशन घेऊ शकतो का? तर नाही. जर तुमची टेट असेल तरच तुम्ही तिथे प्रवेश करू शकतात. विदाऊट टेट तुम्ही काहीही करू शकत नाही. आत्ताची जी काही टीचर भरती प्रक्रिया प्रोसेस जी आहे त्यामध्ये फक्त आणि फक्त टेटला इम्पॉर्टन्स या ठिकाणी दिलेलं आहे. ते पण तुम्हाला 110च्या प्लस मार्क्स असतील तर तुम्ही त्या ठिकाणी थोडे कुठेतरी जे आहे ते ग्राह्य धरणे जाणार आहे. मेन एक्झाम आहे टेट, ही तुमची जी काय आहे तो कोर्स आहे. आणि कोर्स नंतर तुम्हाला एखाद्या टीचरसाठी जर तुम्हाला पात्र व्हायचं असेल तर तुम्हाला जी आहे एक्झाम देणं गरजेचं असतं. जसं की आपली जी काही प्री असते, त्यानंतर मेन्स इम्पॉर्टंट आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट असतो आपला इंटरव्ह्यू. तशा प्रकारे तुम्हाला टेट आहे. टेट एक्झाम दिल्यानंतर तुमचा जर 110च्या वरती स्कोर असेल तर तुमची कुठेतरी थोडेफार तुम्ही म्हणू शकतात की माझं पवित्र पोर्टल थ्रू किंवा मग
जे काही आहे ते झेडपीमध्ये किंवा आदिवासी जागा असतात, काही साखर शाळा असतात, त्यामध्ये तुमची जी काही आहे ती निवड होऊ शकते. ठीक आहे. आता यानंतर अजून एक क्वेश्चन असा आहे की बरेच विद्यार्थी म्हणतात की मॅडम आता DED झालेला आहे, मग BED करू का? नो, काहीच गरज नाहीये. DED वर तुम्हाला जॉब मिळणार आहे, तर तुम्ही BED करायची काही गरज नाही. आता BED केल्यावर तुम्हाला कोणत्याही ज्या काही प्रायव्हेट शाखा असतात किंवा काही गव्हर्नमेंट शाखा असतात, जसं की MUP आहे किंवा रयत शिक्षण संस्था आहे, यामध्ये तुम्हाला पवित्र पोर्टल थ्रूच भरती करायला लागते आणि त्यामध्ये खूप टफ कॉम्पिटिशन आहे. टफ कॉम्पिटिशनचा विचार केला तर PRT मध्ये सुद्धा तुम्हाला कॉम्पिटिशन या ठिकाणी भेटणार आहे. परंतु जर तुम्ही DED करत असाल तर तुम्ही प्रायव्हेट ज्या काही स्कूल आहे, छोट्या मोठ्या तुमचे जे काही टेट TET असतील त्या थ्रू तुम्ही ट्राय करत राहायचा आहे. ते जे आपल्या स्कूल असतात छोट्या मोठ्यांना तुम्ही जाऊन शिकवू शकतात. ठीक आहे. जर तुमची कंडिशन चांगली असेल, खूपच जास्त तीव्र इच्छा असेल BED करायची, तर काही प्रॉब्लेम नाही, काही हरकत नाही, तुम्ही करू शकतात. परंतु सगळ्यात बेस्ट वे आहे की तुम्ही ज्या काही TET टेट CTET आहे त्यांचा जास्त वेळ तुमच्याकडे असेल तर त्यांचा स्टडी करा आणि पवित्र पोर्टल थ्रूच आजकाल जी काही प्रक्रिया आहे, प्रोसेस जी आहे ती होत आहे. त्यामुळे त्यामध्ये तुम्ही तुमचं नाव कसं येईल हे त्या ठिकाणी बसवायचा जो आहे प्रयत्न करायचा आहे आणि तशा प्रकारे तुमचं जे काही काम आहे ते करायचं आहे. आणि यानंतर बरेच विद्यार्थी म्हणताय की मॅडम TET असेल, टेट असेल किंवा जे काही आपली CTET आहे त्यांचे लेक्चर सिरीज तुम्ही चालू करा. तर बऱ्यापैकी माझंही शेड्यूल जे आहे ते बिझी असतं, त्यामुळे मला ते जमत नाही आहे. परंतु मी खूप ट्राय करते आहे की माझ्याकडून टेटचा जो काही कोर्स आहे आणि TETचा जो काही पॅडागॉजीचा कोर्स आहे तो बऱ्यापैकी घेतला जावा. परंतु विद्यार्थी मला तसा पाहिजे तसा सपोर्ट करत नाहीये, त्यामुळे माझं कुठेतरी ते राहून जाते. तर अशा प्रकारे बेस्ट ऑफ लक तुम्हाला तुमच्या फ्युचरसाठी. जे पास झालेले आहेत, जे फेल झालेले आहे त्यांच्यासाठीही काहीही रिग्रेट करायचं काम नाहीये. चांगलं सगळं व्यवस्थितपणे स्टडी करायचं आहे आणि जे फेल झालेले आहेत ना त्यांनी असं समजायचं आहे की मला पुढे जाऊन स्कोर करायचा आहे. स्कोर कसा होईल याचा तुम्ही ट्राय करायचा आहे की चला ह्यामध्ये मला 18 मार्क्स मिळाले आहे, तर पुढे जाऊन मी 38 किंवा मग 28 किंवा 30च्या प्लस मार्क्स कसा पाडील याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचा आजचा हा शॉर्टकट व्हिडिओ होता. काहीही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही डायरेक्ट मला मेसेज करू शकतात. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.